नमस्कार मित्रांनो संदेश डिजिटल सर्व्हिसेस या चॅनलवर आपले स्वागत आहे। मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत दिनांक 14 ऑगस्ट ते दिनांक 19 ऑगस्ट या दरम्यान पात्र महिलांच्या खात्यावर रक्कम रुपये 3000 रुपये हे वर्ग करण्यात आलेले आहेत। 31 जुलैपूर्वी ज्या महिलांनी आपले ऑनलाईन अर्ज दाखल केले आहेत त्यांच्याच खात्यावर हे पैसे जमा झालेले आहेत। पण अशा भरपूर महिला आहेत त्यांचे अर्ज तर मंजूर झालेले आहेत पण अजून त्यांच्या खात्यावर 3000 रुपये हे आलेले नाहीत। तर आता अशा महिलांनी काय करायचे त्याबद्दल मी तुम्हाला थोडक्यात माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे। तत्पूर्वी आपण जर चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला आजच सबस्क्राईब करून ठेवा, कारण असेच माहितीपूर्ण नवीन व्हिडिओ मी आपल्या चॅनलवर घेऊन येत असतो। तर चला मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूयात। ज्या महिलांना आपला अर्ज मंजूर असूनसुद्धा रक्कम रुपये 3000 रुपये हे अजूनपर्यंत आले नाहीत अशा महिलांनी सर्वात अगोदर आपल्या आधार कार्डला कोणती बँक जोडली आहे हे तपासून घ्यावे। त्यानंतर आधार कार्डला जी बँक लिंक आहे ते खाते बंद आहे की चालू आहे याची बँकेत जाऊन चौकशी करावी। खाते बंद असेल तर खाते चालू करून घ्यावे, खात्याला KYC करून घ्यावी, जेणेकरून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे रक्कम रुपये 3000 रुपये हे याच खात्यावर तुमचे जमा होतील। परंतु ज्या महिलांचे बँक खाते हे आधारशी जोडलेले नाहीत अशा महिलांनी तात्काळ बँकेत जाऊन आपले आधार कार्ड हे बँक खात्याला जोडून घ्यावेत। जर तुमच्या परिसरात एखादे पोस्ट ऑफिस असेल तर तुम्ही इंडिया पोस्ट पेमेंट बँकेचे बचत खाते देखील उघडू शकता। इंडिया पोस्ट पेमेंट बँकेत जर तुम्ही हे खाते उघडले तर तुमचे 1 ते 2 दिवसात तुमचे आधार कार्ड हे इंडिया पोस्ट बँकेला हे लिंक होऊन जाते आणि तुमची DBT देखील ही चालू होऊन जाते व त्यानंतर तुमचे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे देखील हे याच खात्यावर जमा होतील। तर महिलांनो, जर तुमच्या आधार कार्डला बँक अकाउंट लिंक नसेल तर तुम्ही लवकरात लवकर अकाउंट हे लिंक करून घ्या, जेणेकरून तुमचे 3000 रुपये हे तुमच्या आधार कार्डला जी बँक लिंक आहे हे त्याच खात्यावर जमा होतील। आणि जर अजूनपर्यंत तुमचा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेचा फॉर्म भरायचा बाकी असेल तर तुम्ही लवकरात लवकर हा फॉर्म भरून घ्या। आता थोडेच दिवस हे शिल्लक राहिलेले आहेत, तर तुम्ही अजूनपर्यंत जर फॉर्म भरला नसेल तर फॉर्म हा भरून टाका। फॉर्म भरत असताना तुम्ही शक्यतो ओरिजिनल कागदपत्र हे अपलोड करा, जेणेकरून तुमचा फॉर्म हा रिजेक्ट होणार नाही। तर महिलांनो, अशी ही महत्त्वपूर्ण अपडेट होती। व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।